हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? बीपीटीएच बीओटीएच इन्स्टिट्यूशनल राऊंड 2 ची नोटीस आलेली आहे. आपण ती नोटीस पाहणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत? बीएमएस बीएचएमएस चा स्पॉट राऊंड होऊ शकतो. ते कशामुळे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? बीपीटीएच बीओटीएच इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 2 चा शेड्यूल आलेला आहे. आपण तो पाहणार आहोत आणि बीएमएस बीएचएमएस चा स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत कशामुळे ते सांगणार तुम्हाला. ओके, सो गाइस पहिल्यांदा पहा, कंबाईन मेरिट लिस्ट 19/1/2026 ला भेटून जाईल तुम्हाला. ओके, यानंतर इलिजिबल स्टुडंट, जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांना अप्लाय कधी करायचं आहे? 20/1/2026 ते 22/1/2026 ला 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती मेल करून पाठवायचं आहे. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत, इलिजिबलची यादी तुम्हाला संध्याकाळी भेटून जाईल. ओके, सो गाइस यानंतर नोट पहा, ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे तुम्हाला. कोणता? एक 85% ऍप्लिकेशन फॉर्म आलेला आहे आणि 15% ऍप्लिकेशन फॉर्म आलेला आहे. ओके, सो गाइस तुम्ही अगोदर एमबीबीएस बीडीएस साठी जसं भरलं होतं तसंच तुम्हाला बीपीटीएस आणि बीओटीएस साठी भरायचं आहे. ओके, यानंतर पुढचं बघायचं, रिझल्ट हा कॉलेजच्या बोर्डवरती म्हणजेच वेबसाईटवरती लागणार आहे 22/1/2026 ला. ओके, यानंतर ऍडमिशन डेट काय आहे? 23/1/2026 ते 25/1/2026 ही ऍडमिशन डेट आहे. ओके, यानंतर जर राहिली आणखीन जागा तर 25 तारखेला परत रिझल्ट लागेल वेबसाईटवरती. ओके, यानंतर लास्ट डेट आहे रिपोर्टिंगची 27/1/2026. जर 25 तारखेच्या नंतर अजून जागा राहिल्या तर त्या विद्यार्थ्याला जर कॉलेज भेटलं तर त्या विद्यार्थ्याला 27/1/2026 पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके, सो गाइस यामध्ये पहा, सो गाइस 27/1/2026 बीपीटीएच बीओटीएच ची काउन्सिलिंगची एंड आहे. सो हायली चान्सेस काय आहेत? महाराष्ट्रामध्ये बीएमएस बीएचएमएस चा स्पॉट राऊंड होऊ शकतो आणि सर्व प्रकारची काउन्सिलिंग ही 27 शकते. ओके, सो गाइस स्पॉट राऊंड जर झाला तर सर्व विद्यार्थी इलिजिबल राहतील. इन केस ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नसेल, पण स्पॉट राऊंडला फक्त आयक्यूच्या जागा तुम्हाला अवेलेबल असतील. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.